उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत सर, तसेच उपस्थित असलेले माझे गुरुतुल्य ज्येष्ठ मित्र, ते गुरुही म्हणतो आणि त्यांना मित्रही म्हणतो, श्रीकांतजी केळकर, ग्रंथालय विभागाचे जिल्हा कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, मंचावर असलेली सन्माननीय मंडळी, माझ्या समोर आणखी एक गुरुतुल्य व्यक्तिमत्व बसलेले आहेत, दत्ताजी गायकवाड. एक इथं आहेत, एक तिथे आहेत आणि या दोघांचाही संबंध ग्रंथालयाशीच आहे. ते दोघेही सध्या अनेक वर्षापासून ग्रंथालयातच काम बघतात आणि ते जे आहेत ते खरे विचारवंत आहेत, वाचक आहेत आणि दलित चळवळीच्या संदर्भामध्ये त्यांचं लेखन, त्याचं वाचन, त्यांचं मार्गदर्शन हे तसं अतुल्य आहे. माझे काही मित्र समोर बसलेले आहेत, भीमाशंकरजी बिराजदार प्राध्यापक, त्यांचाही ग्रंथालय चळवळीशी खूप जवळचा संबंध आहे. मी महाविद्यालयात असलेली दिवसापासून पाहतोय. अलीकडच्या काळामध्ये आमची तिघांची चौघांचीही खरं तर भेट झाली, त्याला फार दिवस झाले. ग्रंथालय विभागाचे मी धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला एका मंचावरती आज आणले. एक दुसरी एक चौकट मी आपणाला सांगणार आहे. माझं भाषण किंवा परिसंवादातलं जे काही माझं वक्तव्य आहे ते मांडण्याच्या अगोदर आपल्या समोर अध्यक्ष म्हणून इथं असलेले माननीय प्रदीपसिंग राजपूत सर हे तर आता क्लिअरच आहे की ते कायद्याची प्रॅक्टिस करतात आणि आता प्रस्तावनेत सांगितलं की 100च्या वर कैद्या आरोपींना त्यांनी जन्मठेपेपर्यंत पोहोचवलेला हा सुद्धा एक विक्रमच आहे. एक कायदा प्रत्यक्षात कृतीमध्ये आणणारे आणि दुसरे माननीय श्रीकांतजी सर हे कायद्याचे म्हणजे राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत, प्राध्यापक. म्हणजे राज्यशास्त्राशी संबंधित, राज्यघटनेशी संबंधित, कायद्याशी संबंधित अशा दोन दिग्गजांच्या समोर परिसंवादामध्ये माझ्या अकॅडमिक करिअरमध्ये कुठेही कायद्याचा संबंध आलेला नाही, पण तरीही या विषयावरती मी इथे बोलण्यासाठी उभा आहे. निमंत्रिताचे मी धन्यवाद करतो. तर यामध्ये पेच असा आहे की शासकीय विभागाचा कार्यक्रम असल्यामुळे बोलण्याची बंधन आहे. खुल्या रंगमंचावर जर आपण बोलायला लागलो तर हा विषय बोलण्याचाच आहे आणि आज त्या विषयावरती बोलण्याचीच गरज आहे. आणि तरी सुद्धा या विशिष्ट अशा चौकटीमध्ये राहूनही थोडं बहुत बांधाकडे डोकावण्याचाही मी प्रयत्न करणार आहे. गरज आहे त्याची. म्हणून मला असं वाटतं अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरे करत असताना 75 वर्ष राज्यघटनेची आपण पाहिलेली आहे आणि या प्रवासामध्ये राज्यघटना मसुदा समितीची स्थापना, त्यानंतर तिचे सदस्य, त्यानंतर त्याला लागलेला कालखंड, त्याच्या तारखा, त्याची निर्मिती, त्याची प्रक्रिया, त्याची अंमलबजावणी, हे सगळं आता सांगून झालेलं आहे. खूप वेळा सांगून झालेलं आहे. 75 वर्षानंतर सुद्धा आपल्याला तारखा आणि स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन सांगण्याची गरज भासू नये.
हे जगजाहीर आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हेही जगजाहीर आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लिहिली गेलेली ही तयार झालेली ही राज्यघटना एक असा ऐतिहासिक दस्तऐवज आहे की जगामध्ये एकच आहे. तशी जगामध्ये दोनच माणसं आतापर्यंतच्या इतिहासात, एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरे नेल्सन मंडेला. एक घटनाकार झाले, दुसरे राष्ट्राध्यक्ष झाले. या दोन व्यक्तिमत्वांना जगात तुलना नाही. का? तर त्यांनी असं काही कार्य केलेलं आहे की त्या कार्याची तुलना इतर कोणत्याही कुणीही केलेल्या कोणत्याही कालखंडामध्ये करता येणं शक्य नाही. आणि म्हणून 75 वर्षामध्ये त्यांनी तयार केलेला हा जो दस्तऐवज आहे, या दस्तऐवजाच्या अधीन राहून आपल्या सार्वभौम देशाने, धर्मनिरपेक्ष देशाने, समाजवादी लोकशाही देशाने प्रवास किती केला, कसा केला, त्याचं फलित काय, आज आपण कुठे आहोत आणि नेमकी आपल्यासमोर आव्हानं काय होती आणि काय आहेत, या दृष्टीने त्याचं पुनर्विलोकन होण्याची गरज आहे. माझं स्टेटमेंट फार वेगळं आहे. मी राज्यघटनेचं पुनर्विलोकन म्हणणार नाही, अजिबात म्हणत नाही. मी एवढंच म्हणतोय की ज्यांच्या कोणाच्या हातामध्ये या राजघटनेची अंमलबजावणी करण्याचं कर्तव्य सोपवलेलं होतं, त्या राज्यघटनेच्या अधीन राहून या देशाची प्रगती साध्य करण्यासाठी ज्यांच्यावरती आपण 75 वर्ष जबाबदारी दिली, की त्यांनी या राज्यघटनेला कितपत आणि कसा न्याय दिला. अनेक वेळा संशोधनं झाली, अनेक वेळा घटनेतला दुरुस्त्या झाल्या, 100 पेक्षा अधिक दुरुस्त्या झालेल्या. 1918ला पुनर्विलोकन कमिटी नेमली होती, एक सदस्यीय. लक्षात घ्या, आपण सगळेजण ग्रंथालयाशी संबंधित आहात, वाचनाशी संबंधित आहात, देशाचे नागरिक आहात, सुज्ञ नागरिक आहात, आणि सुज्ञ नागरिक म्हणून आपल्याला या दस्तऐवजाचा अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि त्यावर कार्यवाही करणं अपेक्षित आहे. आणि आपण काय कार्यवाही केली त्याविषयीचा विचार सुद्धा करणं अपेक्षित आहे. एक आठवण करून देतो. भारताच्या 365 लेखांच्या 8 परिशिष्ट आणि 22 विभागाच्या या दस्तऐवजाचं एक छोटस स्वरूप आहे. ते म्हणजे भारतीय राज्यघटनेचे प्रिएम्बल, सरनामा. किती लोकांना माहित आहे हे मला माहित नाही. मी शिक्षक आहे मूळ. शाळेशी माझा संबंध आला, महाविद्यालयाशी संबंध आला, विद्यापीठाशी संबंध आला, पालकांशी संबंध आला, ट्रेनिंग देताना ट्रेनी शिक्षकांशीही संबंध आलेला आहे. परंतु 2005 नंतर एक संधी अधिकारी माननीय वानखेडे साहेबांनी एक चळवळ चालू केली. ती काय होती चळवळ? तर भारताचा सरनामा हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या तोंडावरती असला पाहिजे, प्रत्येक शिक्षकाच्या नजरेत आला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी या सरनाम्याविषयी शैक्षणिक क्षेत्रामध्ये तो यावा म्हणून प्रयत्न केले. आणि आज आपल्याला दिसतंय की प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या पानावरती हा सरनामा छापलेला असतो. माझा एक प्रश्न आहे,
शिक्षकांनाही आहे आणि विद्यार्थ्यांनाही आहे. शिक्षक म्हणून माझा मलाही आहे. 2005 पासून पाठ्यपुस्तकामध्ये असलेला सरनामा मी किती वेळा वाचला आणि माझ्या विद्यार्थ्यांना मी किती शिकवलं. आणि हाच प्रश्न प्रत्येक शिक्षकाने जर स्वतःला विचारला, प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःला विचारला आणि त्याचं उत्तर जर होय असेल तर आपण राज्यघटना स्वीकारण्यास यशस्वी झालो असं मला म्हणता येईल. पण आता ह्या पणचं वाक्य पुढचं जे आहे, कृपा करून तुम्ही फिलअप करा. हे पुढचं वाक्य पूर्ण करण्याचं धाडस माझ्याकडे आता नाही. कारण मी जिथं कुठं ज्यांना कुणाला विचारलं की तुम्ही काय शिकवलं, मगाशी परिचयामध्ये सांगितलं होतं मी जिल्हा परिषदेच्या इन्स्पेक्शन पॅनलवरती होतो आणि मी जिथं जिथं इन्स्पेक्शनला गेलो त्या त्या शाळेमध्ये त्या त्या शिक्षकांना मी विचारलं की तुम्ही हे शिकवलं का, तुम्ही वाचलं का. याचं उत्तर फक्त एकच शब्द होतं, नाही. आणि मग मला आठवण येते एका व्याख्यानामध्ये मी अत्यंत म्हणजे कीर्तिवंत व्याख्यानाचं एक व्याख्यान ऐकलं होतं आणि त्यामध्ये ते असं म्हणाले की शिक्षक चांगला असेल तर राज्यकर्ते चांगले व्यक्ती. वाक्य फार अर्थपूर्ण आहे. गुलजारीलाल नंदासारखे शिक्षक राष्ट्रपती झालेले आहेत. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन सारखे शिक्षक राष्ट्रपती झालेले आहेत. आणि म्हणून या माझ्या स्टेटमेंटला फार मोठा अर्थ आहे की शिक्षक जर डोळस असला, शिक्षक जर दृष्टिवंत असला आणि शिक्षकाची नजर 2005 ते आता 2025 या 20 वर्षामध्ये तरी किमान त्या फ्रेम्बलकडे जर गेली असती तर आज 2025 या वर्षामध्ये घटनेसमोरची जी काही आव्हानं आपल्याला दिसतात ही आव्हानं उभी टाकली नसती. पण दुर्दैव असं आहे की या आव्हानाला आम्हीच जन्म दिला, ही आव्हानं सुद्धा आम्हीच वाढवले आणि आता या आव्हानांच्या संदर्भामध्ये आम्हीच विचार करायला लागलो की पुढे काय. खऱ्या अर्थानं आम्ही घटनेचे शिलेदार व्हायला पाहिजे होतो, रक्षण करते व्हायला पाहिजे. पण आम्ही खरंच झालोय का. या घटनेविषयी आज बरंच काही बोललं जातं आणि बरेच लोक बोलतात. पण हे बोलणारे कोण आहेत आणि त्यांच्या बोलण्याचा विषय काय असतो याकडे जर थोडंसं बारीक लक्ष जर दिलं तर आपल्या लक्षात येईल की हा एक विशिष्ट ग्रुप आहे, एक विशिष्ट समुदाय आहे, एक विशिष्ट अशी विचारसरणी असलेला समाज आहे. आणि मग आपल्या देशामध्ये अंधश्रद्धा आणि विज्ञान या दोन्हीमध्ये असलेली जी एक काही रेषा आहे, ही रेषा एवढी अंधुक व्हायला लागलेली आहे, इतकी अंधुक व्हायला लागलेली आहे की आपण राजघटनेला सुद्धा आता अशा भावनात्मक आणि अंधुक अशा दृष्टिकोनातून बघतो आहोत की काय, असा एक संशय याला लागला आहे. हे खरं आहे की हा अत्यंत उत्कृष्ट, अत्यंत उपयुक्त आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशाला संपूर्ण जगामध्ये सर्वश्रेष्ठत्वाकडे घेऊन जाणारा मार्गदर्शक असा हा दस्तऐवज आहे. यात दुमत नाही, यामध्ये काय नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण या राज्यघटनेत असलेल्या हक्कांचा विचार करूया.
हे जे मूलभूत 6 हक्क दिलेले आहेत, हे मूलभूत हक्क, त्यामधले काही हक्क फक्त मी या ठिकाणी उल्लेख करेल की स्वातंत्र्य. राजघटनेने आपणाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे, आचार विचाराचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, संघटनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता यामध्ये एक गंमत अशी आहे, खरं म्हणजे उल्लेख करण्याचं काही कारण नाही मला या ठिकाणी, पण अशी एक अवस्था आहे. धर्मनिरपेक्ष हा शब्द जेव्हा प्रिएम्बलमध्ये येतो आणि मूलभूत हक्कामध्ये प्रत्येकाला आपल्या धर्माचं, आपल्या पंथाचं, आपल्या विचाराचं, आपल्या धर्मसंस्कृतीचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य घटनेने दिलेलं आहे. पण आता प्रत्यक्ष चित्र बदलताना दिसतंय. बदलताना असं दिसतं की प्रत्येक जण आपल्या मनामध्ये आता एक प्रश्न विचारतोय, मी कोण आहे? मी जर अमुक एखादं आचरण करत असेल काय, आणि तुम्ही हे आचरण का करता असा जर कुणी आम्हाला प्रश्न विचारत असेल, तर मी कोण आहे असा प्रश्न आम्हाला साहजिकच पडणार आहे. एखाद्या प्रार्थना स्थळामध्ये, खरं तर प्रार्थना स्थळ हा शब्द सुद्धा आता फार चौकटीत आलेला आहे. शब्द चौकटीत फार लवकर येतात आणि भारतीय जनमानसांचं ही खासियत आहे की काही शब्द प्रयोग असे चपखलपणे चौकटीत बसतात की तिथून ते बाहेरच निघायला तयार नसतात. उदाहरण सांगायचं झालं तर आता ज्यांचा अभ्यास आहे त्यांना कळेल. भारताचे राष्ट्रपिता ज्यांना म्हणतो त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी अस्पृश्यांचं फक्त नाव बदललं, हरिजन असं नाव दिलं. आता हरिजन शब्द हा किती आदराने घेतला जातो, किती सन्मानाने उच्चारला जातो, हा नक्कीच संशोधनाचा विषय आहे. मुद्दा असा आहे की कोणतेही शब्द आपल्या देशामध्ये एखाद्या विशिष्ट चौकटीमध्ये असे फिट होतात की त्याचे अर्थ बदलतात आणि डिक्शनरीमध्ये सुद्धा त्यांचे अर्थ बदलावे की काय असा एक प्रश्न निर्माण होतो. आणि त्यामुळे आपणाला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे म्हणतो ते इतकं संकुचित व्हायला लागलंय काय की आपण काही बोललो की आपल्यावरती केस होणार आहे, आपण काही व्यक्त झालो की कुणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे, अशी भीती आपल्या मनामध्ये सतत यायला लागते. आणि जे खरे बोलण्याच्या पात्रतेचे आहेत आणि बोलणं ज्यांनी अपेक्षित आहे ते बोलतच नाहीत. आणि ज्यांना काहीच माहीत नाही, ज्यांचा त्याच्यावर अधिकार नाही, ज्यांचा त्या क्षेत्राशी काही संबंध नाही, ते मात्र त्याच्यावरती बोलायला लागतात अधिकारवाणीने. आणि म्हणून मग मला असं नक्की वाटतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जेवढा संकोच होत जाईल तेवढा आपला देश परत एकदा वेगळ्या प्रकारच्या गुलामगिरीमध्ये जाईल. एक गुलामगिरी आपण भोगलेली आहे. एका गुलामगिरीतून स्वतंत्र होण्यासाठी आपण प्रचंड लढा दिलेला आहे. 1857 पासून ते 1947 पर्यंत आपण लढा दिलेला आहे. आणि त्यातून जेव्हा आपण स्वतंत्र झालोय ते भौतिक स्वातंत्र्य म्हणता येईल आपणाला. अनेक जण टीका टिप्पणी करताना दिसतात, वैचारिक स्वातंत्र्य अजून आपण मिळवलेलं नाही. असं नाहीये. आपण वैचारिक स्वातंत्र्यही मिळवलेलं आहे, परंतु आता वेगळीच गुलामगिरीच्या म्हणजे अंतर्भूत आपण आता अधीन होत चाललेलो आहोत. याचीही कुठेतरी आपण दखल घेणं अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपणाला आवश्यक असं नक्की वाटतं. मगाशी मी बोलता बोलता उल्लेख केला होता की शिक्षकांची खरी जबाबदारी आहे. पण शिक्षक तरी कुठं कमी म्हणजे पुरा पडणार आहे.
आज चित्र असं आहे, अमुक एक काम आलं शिक्षक, तमुक एक काम आलं शिक्षक, जनगणना आली शिक्षक, दारावरती चिठ्ठ्या लावायच्या शिक्षक, खिचडी करायची शिक्षक, दुपारचं जेवण द्यायचं शिक्षक. शिक्षकाने शिकवण्याशिवाय बाकी सगळी कामं करावी लागतात. आणि म्हणून शिक्षणाच्या दर्जाचं काय? आपल्या राजघटनेने नमूद केलेलं आहे की 14 वर्षापर्यंत या देशातील सर्व मुलांना मोफत शिक्षण, चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. आज शिक्षणाचं स्तर काय आहे? माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवामध्ये फक्त म्हणजे 2 अधिकारी मी सोलापूरमध्ये असे बघितले की त्यांनी आपली स्वतःची मुलं जाणीवपूर्वक कॉर्पोरेशन शाळा नंबर 10 मध्ये शिकायला घातली. बाकीची कुठं आहेत? दर्जेदार शिक्षण म्हणजे काय? या देशामध्ये हे ठासून म्हणजे सिद्ध केलं जात नाहीये. घटनेमध्ये दिलेलं आहे, घटनेने सांगितलेलं आहे सर्वांना शिक्षणाचा हक्क आहे आणि सर्वांना मोफत 14 वर्ष वयापर्यंत शिक्षण द्यायचं आहे. पण चित्र असं दिसत होतं की ही मुलं 14 वर्ष वयापर्यंतची शाळेत जाण्याच्या ऐवजी, पुस्तकाचं ओझं डोक्यावर वाहण्याच्या ऐवजी दगडविटांचं ओझं बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरमध्ये, बांधकामामध्ये घालत होत्या. माझं म्हणणं असं आहे की पुनर्विलोकनाची गरज आलेली आहे. आणि हे पुनर्विलोकन घटना बदलण्यासाठी नाही. आता हे स्टेटमेंट कसं आहे माहिती आहे का? मध्यंतरी सगळीकडून एक आवाज ऐकायला येत होता, सगळीकडून एक नारा ऐकायला येत होता की घटनेचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. आणि अर्थातच ते सगळे निवडणुकीचे जुमले असतात. त्याला एवढं काही गांभीर्यानं घ्यायचं काही कारण नाहीये. परंतु जर कुणी जबाबदार व्यक्ती आणि जबाबदार संघटना जर असं काही बोलत असतील की घटना बदलावी लागेल, अगर घटनेमध्ये आतापर्यंत 100 वेळा दुरुस्ती केलेलीच आहे, बदलण्याची काय गरज आहे? पण तरीही असं काही कुठं म्हणजे झालेलं असेल किंवा प्रयत्न सुरुवात होत असतील की बदलावी लागेल, पण बदलणं एवढं सोपं नाहीये. माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की घटना आपण भारताच्या जनतेने स्वतःच तयार केली, स्वतःला अर्पण केली आणि स्वतःच सार्वभौम साम्राज्य तयार केलं. हे आपणच केलेलं आहे. आणि ते जर बदलायचं असेल तर आपणालाच प्रयत्न करावे लागतील. आणि तो प्रयत्न कसा असतो माहिती आहे का? संविधानिक. संविधानिक म्हणजे काय की सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं आहे. एक ज्या ठिकाणी कायदा तयार होतो ते कायदा मंडळ, लोकसभा, ज्या ठिकाणी या कायद्याची चिकित्सा केली जाते आणि हे कायदे खरोखरच जनहिताचे आहेत, देशहिताचे आहेत, देशाला पुढे घेऊन जाणारे आहेत आणि ते योग्य आहेत, याची चिकित्सा मीमांसा करणारी जी काही यंत्रणा आहे त्याला आपण न्यायपालिका असं म्हणतो. आणि तिसरी, जे कायदे केलेले आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी, त्या कायद्याचं संरक्षण, ते कायदे अस्तित्वात ठेवून घटनेच्या चौकटीमधून त्याचं पालन करून जनतेच्या हितासाठी त्याची अंमलबजावणी करून या देशाला प्रगतीपथावर नेणे आणि या देशाचा विकास करणे, या देशातल्या शेवटच्या माणसाचा विकास म्हणजे या देशाचा विकास, आणि तो साध्य करणे आणि तो बघण्याचा, त्याची चिकित्सा करण्याचा आणि त्या संदर्भात प्रश्न विचारण्याचा अधिकार आपणाला नक्कीच आहे. लक्षात ठेवा. या निमित्तानं मी आपणाला एवढंच सांगणार आहे, भारताचं संविधान हे सर्वश्रेष्ठ संविधान आहे. भारताच्या संविधानाने आपणाला जगातली सर्वात मोठी लोकशाही दिलेली आहे.
या संविधानाने आपणाला जगात कुठेही नाही अशा प्रकारचं निष्कलंक असं स्वातंत्र्य दिलेलं आहे, समानता दिलेली आहे, एकता दिलेली आहे, एकात्मता दिलेली आहे, जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचं संरक्षण करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि संरक्षणासाठी न्यायालयात दाद मागण्याचा, न्याय मागण्याचा अधिकार सुद्धा दिलेला आहे. सगळं काही दिलेलं आहे. पण आज आपल्या समोर प्रश्न उभा टाकलेला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. त्यांचं ते अत्यंत फार महत्वाचं स्टेटमेंट आहे. एखादी वाईट घटना अत्यंत चांगल्या राजकर्त्यांच्या हातात जर गेली तर ती घटना अत्यंत सुंदर होऊ शकते आणि कल्याणकारी होऊ शकते. परंतु अत्यंत सुंदर अशी घटना, अत्यंत श्रेष्ठ अशी घटना जर वाईट राज्यकर्त्यांच्या हाती जर गेली तर ती घटना अत्यंत वाईट बनते आणि त्या देशाचं कल्याण होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच हे मत आहे. आज आपण सगळेजण स्वतःला प्रश्न विचारा, बाबासाहेबांचं ते स्टेटमेंट आज त्याची पुनर्चिकित्सा करण्याची वेळ नक्की आलेली असं मला वाटतं की खरोखरच भारताचं संविधान ज्या एक्झिक्युटिव्ह बॉडीकडे गेलं, ज्या कायदे मंडळाकडे गेलं, ज्या राज्य शासनाकडे गेलं, ज्या शासनाकडे गेलं, तिथं किंवा ते हात, जेवढी ही राज्यघटना पवित्र आणि श्रेष्ठ आहे तेवढेच ते हात पवित्र आणि श्रेष्ठ राहिलेले आहेत का? प्रश्न आहेत हे. मी कुठेही कुणावरही काहीही आरोप करीत नाही, करणार नाही. मी आशावादी आहे आणि म्हणून वाटचाल करत असताना हे अडथळे येणारच आहेत. पण आज या टप्प्यावर आपण आलेलो आहोत की इथे रस्त्यामध्ये दगड पडलेला आहे हे सांगण्याची सुद्धा धैर्य आणि हिंमत नाही माणसाच्या मध्ये. आणि रवींद्रनाथ टागोरांनी एका कवितेमध्ये लिहिलेलं होतं की मला अशा प्रकारचं स्वातंत्र्य माझ्या देशासाठी हवं आहे की ज्या देशामधील प्रत्येक नागरिक स्वाभिमानाने, जे की भारतीय राज्यघटनेने आपणाला दिलंय, व्यक्तीचा स्वाभिमान, व्यक्तीचं स्वातंत्र्य, त्याचा आत्मसन्मान आणि राष्ट्रीय एकात्मता, असा देश आणि असं राष्ट्र मला पाहिजे की ज्या देशामध्ये मी अत्यंत सन्मानाने, स्वाभिमानाने माझी मान ताठ करून या देशामध्ये स्वतंत्र जीवन जगेल. आज मला ती कविता वाचत असताना कुठंतरी विरोधाभास आहे की काय असं नक्की जाणवतं. असं का वाटावं? अमृत महोत्सवी वर्षानंतर हे वाटण्याचं एक कारण नक्की आहे आणि त्या कारणाविषयी सगळ्यांनी चर्चा करण्याची गरज आहे. ते असं आहे की राष्ट्रीय चारित्र्य, या राज्यघटनेने स्वातंत्र्यानंतर या देशाला एक राष्ट्रीय चारित्र्य मिळेल अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. परंतु आज आपल्या देशाच्या राष्ट्रीय चारित्र्याचा संदर्भच कुठे आहे याचा शोध घेण्याची गरज भासते की काय? प्रतिकात्मक बोलणं वेगळं, वास्तवामध्ये काय दिसतं हेही वेगळं. आणि म्हणून माझं ठाम एक मत आहे की संविधानिक साक्षरता या देशामध्ये निर्माण झाल्याशिवाय, आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत आहोत, कदाचित आणखी 25 वर्ष लागतील, 50 वर्ष लागतील, परंतु संविधानिक साक्षरता आल्याशिवाय आणि निर्माण झाल्याशिवाय या राज्यघटनेचं खरं अस्तित्व
आणि या राजघटनेची खरी फळं किंवा बेनिफिट जे आहेत ते या देशातल्या शेवटच्या नागरिकाला, शेवटच्या व्यक्तीला मिळणार नाहीत. हे मला नक्की वाटतं, ठामपणे वाटतं. आणि जर संविधानिक साक्षरता निर्माण करायची असेल तर ही संविधानिक साक्षरता निर्माण करण्याची जी जबाबदारी आहे, मी आवाहन करतो की या देशातल्या सर्व शिक्षण क्षेत्रातील, मग ते शिक्षक असू द्या, आपल्यासारखे ग्रंथालयात काम करणारे ग्रंथपाल असू द्या, न्यायालयामध्ये काम करणारे म्हणजे वकील असू द्या, कोणत्याही क्षेत्रात काम करणारे लोक असू द्या, जे सुशिक्षित आहेत, जे साक्षर आहेत, जे समजदार आहेत, नुसतं शिकून चालत नाही, शिक्षणाबरोबर समजदारी यायला हवी आहे. असं म्हटलं तर वावगं होणार नाही. शिक्षण मिळालंय, आम्ही ग्रॅज्युएट झालो, पदवीधर झालो, डॉक्टरेट झालो, आणखी बरंच काही शिकलो, इंजिनियर झालो, प्रत्येक क्षेत्रात आम्ही प्रगती केली. फक्त हे 2 प्रश्न विचारले तर पुरेसे आहेत की आम्ही समजदार झालोत का? नक्की विचारा हा प्रश्न. तुम्हालाही विचारा, इतरांनाही विचारा. आणि आमच्यामध्ये संविधानिक साक्षरता निर्माण झालेली आहे का? सिविक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, आपण हक्काविषयी फार बोलतो, इतकं बोलतो की असं वाटायला लागतं की आपण गुन्हेगार आहोत. पण कर्तव्याविषयी कधीतरी आपल्या मनामध्ये कधीतरी स्मरण झालंय का? हक्काची दुसरी बाजू कर्तव्य अशी आहे. राजघटनेची आठवण आपणाला कुठपर्यंत येते की त्यामधले हक्क जोपर्यंत आम्हाला हवे आहेत तोपर्यंत, पण तसंच त्याची काही कर्तव्य आहेत, राजघटनेने दिलेली कर्तव्य आहेत, नागरिकांसाठी कर्तव्य आहेत आणि सरकारसाठीही कर्तव्य आहेत. सरकारची कर्तव्य किती पार पाडतंय याचाही उहापोह झाला पाहिजे आणि नागरिक त्यांची कर्तव्य किती योग्य रीतीने पार पाडतायत त्याचाही उहापोह झाला पाहिजे. जर आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये एखाद्याला जर बोलायला लागलो, भाषेचा खरं तर ते शब्द उच्चारणं मला थोडंसं जड जातंय, परंतु हा रस्ता काय तुझ्या अमुक 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 अमुकचा आहे काय? पुण्याचं प्रकरण तुम्ही वाचलंय पेपरला कालचं, त्याची आठवण करून देतो. ते उल्लेख करायला सुद्धा नको वाटतं. कायद्याच्या राज्याविषयी जर आपण बोलणार असू तर या ठिकाणी नागरिक आपली कर्तव्य पार पाडायला जर पुढे आला तर कायद्याचे रक्षक सुद्धा त्यांना विचारतात, तुम्ही कोण? मुद्दा असा आहे की सर्व बाजूने, सगळ्याच बाजूने प्रत्येकाने आपल्याच फक्त नजरेतून न पाहता राष्ट्रीयत्व, एकता आणि एकात्मता या सगळ्या गोष्टी सामुदायिक नजरेतून आणि सार्वत्रिक नजरेतून पाहायला जेव्हा आपण सुरुवात करू तोपर्यंतच आपल्या स्वतःला दिसलेला राष्ट्रीयत्वाचा हा जो हत्ती आहे 6 आंधळ्यांमधला, तो तसाच राहणार आहे. तो पूर्ण हत्ती आपल्याला कधीच कळणार नाही आणि त्याचं अस्तित्वही कधी या ठिकाणी निर्माण होणार नाही. म्हणून ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. साधारणपणे एवढंच बोलून मी अर्थात म्हणजे मी फार अगदी म्हणजे अकॅडमिक चौकटीमध्ये बोलत नाही, अकॅडमिक चौकटीत बोलणारे माझे ज्येष्ठ मित्र आहेत या ठिकाणी, परंतु मी या सगळ्या सामाजिक अर्थाने या रस्त्यावरून जात असताना आपल्या हक्क आणि कर्तव्याच्या बाजूने
राजघटनेच्या खऱ्या अर्थाने अस्तित्वाच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षेपोटी या दोन गोष्टीचा परत एकदा उल्लेख करून संविधानिक साक्षरता आणि राष्ट्रीय चारित्र्य आणि सिविक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी सामाजिक जबाबदारीची जाणीव या तीन गोष्टीचा जरी आपण विचार केला तरी आज भारतीय राजघटनेचा अमृत महोत्सव वर्षामध्ये आपण तो साजरा करतो आहोत याचं सार्थक होईल. एवढे शब्द बोलून काही चूक झाली तर माफी मागून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.